नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता काही जण पोलीस भरती पीएचडी सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण संध्याकाळी 7:30 पर्यंत या ठिकाणी किती अर्ज गेलेत काय नाही, या ठिकाणी आपण डिटेल पाहणार आहोत. या ठिकाणी आतापर्यंत बघितलं तर या ठिकाणी बऱ्याच काही अर्ज संख्या या ठिकाणी वाढलेली असेल. बरेच चॅनल या ठिकाणी काय झाले सुरू झालेले ट्रेंड या ठिकाणी एवढ्या जागा वाढल्या जाय, एवढ्या जागा तेवढ्या जागा, दिवसातून 3-3 4-4 व्हिडिओ याच्यावरती काही जागेवर त्या ठिकाणी काही बनवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी फसवणूक आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही न पडता या ठिकाणी अभ्यासावरती तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे ग्राउंड करा. ग्राउंडवरती तुम्ही चांगल्या प्रकारे फोकस केला पाहिजे या ठिकाणी, की तुमचं कुठं ग्राउंड मार्क जातात, कुठे लेखले जातात, त्याच्यावर तुम्ही फोकस करा. दिवसभर विद्यार्थी त्याच्यावरच आहेत, कुठल्या जिल्ह्याला किती आले आणि किती गेले. बऱ्यापैकी फसवणूक चालू आहे कुठल्याही चॅनलवरती, याच्यावरती काय झालं ते ट्रेंड चालू आहे. म्हणजे विद्यार्थ्याची मागणी तीच आहे आणि तेच ते काय करतात चॅनलवरती तर टाकतात. तुम्ही बऱ्याच चॅनलचे व्ह्यू सुद्धा बघा, तेच तेच कोणी कोणाचे डबल डबल सुद्धा या ठिकाणी चॅनल आहेत. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये गुंतून न राहता म्हणजे चांगल्या प्रकारे अभ्यासावर तुम्ही फोकस करा. जीकेत कुठे मार्क जातात त्या जीकेवर तुम्ही चांगल्या प्रकारे फोकस करा. तुमचा कोणत्याही जिल्ह्याला भरा, फक्त तुमच्या क्षमतेवर तुम्ही विश्वास ठेवा. जे काही फॉर्म भरते त्याचे विश्वास ठेवा. अभ्यासावर स्वतःच्या ग्राउंडवर विश्वास ठेवा. पैकीच्या पैकी ग्राउंड घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चुका टाळा, चुकावरती काम करा चांगल्या प्रकारे. हे तुम्ही लक्षात घ्या फक्त. कुठल्या जिल्ह्याला किती फॉर्म येतात डझंट मॅटर. या गोष्टी तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. लक्षात घ्या. सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे. यातच बऱ्यापैकी विद्यार्थी गुंतून पडले. अभ्यास राहिला बाजूला, ग्राउंड राहिलं, ग्राउंड करून येतात, अभ्यास राहिला बाजूला, दिवसभर हेच. किती फॉर्म आले आणि किती गेले, कोणाचे किती आले आणि काय झाले. याच्यामध्ये न अडकून राहतात. चांगल्या प्रकारे अभ्यास करा, जीकेचा करा. फक्त एवढंच सांगेन. पुढे बघा या ठिकाणी आपण हे काय बघतो या ठिकाणी बघा, वरणगाव एसआरपी युनिटला 20 ला ठिकाणी बघा, वरणगावला किती आले बघा, 59,000 एवढे 780 फॉर्म आले लक्षात घ्या. मी स्वतः एमपीसीचा अभ्यास करतोय. जीकेचे जे काही आपले लेक्चर ते एकदम चांगल्या क्वालिटीचे या ठिकाणी टॉप मधले या ठिकाणी लेक्चर राहतात लक्षात घ्या. मी स्वतः एका अकॅडमीला पोलीस भरतीला आता सध्या शिकवत आहे. त्यामुळे जीकेचे आपले जर खरंच डेमो कोणाला पाहिजे असेल, तुम्ही या ठिकाणी आपली जीकेचे लेक्चर सुद्धा या ठिकाणी तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शन खाली प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी काय बघू शकता. कारण ते सध्या मी टाकलं, पण त्याचे व्ह्यूज म्हणजे पोरांची मागणी नाही. पोरांची मागणी काय, फॉर्म किती आले आणि काय आले बघा. तर हे उद्यापर्यंत फॉर्म म्हणजे संपतील. नंतर आपण जीकेचे लेक्चर तुम्हाला करंट सुद्धा या ठिकाणी चालू घडामोडी सुद्धा लेक्चर या ठिकाणी आपल्या चॅनलला लवकरच मिळून जातील. तर या ठिकाणी वरणगावची बघत होतो आपण. वरणगावला बघा या ठिकाणी 20 युनिटला ठिकाणी भरपूर असे फॉर्म आले. 59,000 या ठिकाणी म्हणजे किती आले, 60,000 पर्यंत आसपास या ठिकाणी काय संध्याकाळी 6-6:30 पर्यंत या ठिकाणी बघा अर्ज होते लक्षात घ्या. 6-6:30 पर्यंत या ठिकाणी आले. आजचीच तारीख आहे, 29 तारखे झालेली आहे. सध्या आतापर्यंत बघितलं तर 70-75 सुद्धा वरणगावला, कारण जागा जास्त आहे त्यामुळे ठिकाणी सर्व भरपूर या ठिकाणी असे फॉर्म आले. पुढे बघू शकता या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल कुठे आले त्यांच्या बघा ठिकाणी तर पिंपरी चिंचवड सीपी पिंपरी चिंचवडला बघू शकता या ठिकाणी किती आले बघा ठिकाणी 9,338 म्हणजे ठिकाणी जवळपास 10,000च्या आसपास या ठिकाणी काय आले आणि 12,080 टोकन नंबर आहे. समजा इथे काही पिंपरी चिंचवडला आता किती 13, 14, 15,000 पर्यंत सुद्धा ठिकाणी काय असे फॉर्म गेले, कारण झपाट्याने वाढ ठिकाणी भरपूर चालू आहे लक्षात घ्या. अशा प्रकारे असते. कारण आता काही विद्यार्थी म्हणणार तुम्ही चुकीची देता, माझ्यापर्यंत जेवढी माहिती पोहोचलेली आपण ते ठिकाणी देतोय. कोणाला नवीन माहिती जर मिळत असेल तरी तिथे प्लेलिस्ट मध्ये आपल्या कमेंट बॉक्स आहे, ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की या ठिकाणी सांगा तुम्ही. कारण वेळ राहतात, तुम्ही जागेमध्ये गुंतून पडू नका. अजून सुद्धा मी रिक्वेस्ट करतो, जागेमध्ये किती फॉर्म आले काय डझंट मॅटर. तुमची क्षमता ओळखा, त्यानुसार मागचं मेरिट थोडं बघा आणि करा. ते बघी पेपर कसा निघेल काय निघेल हे आपल्या हातात नसतात लक्षात घ्या. त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास त्या गोष्टीकडे लक्ष द्या. ग्राउंड चांगलं लक्ष द्या. तेच आपल्याकडे पैकी पैकी मार्क ग्राउंडची घ्यायची तुम्ही काम करा लक्षात घ्या. एवढं सांगण्यात या ठिकाणी सीपी मुंबई या ठिकाणी बघा, मुंबई रेल्वेला बघू शकतो. मुंबई रेल्वे ठिकाणी बघा 17,619 एवढे अर्ज झाले. 17,619 एवढे अर्ज झाले. सध्या आता 20,000च्या वर सुद्धा या ठिकाणी गेले असतील लक्षात घ्या. संध्याकाळी 5:30-6 पर्यंतच्या ठिकाणी काय हे अपडेट होते लक्षात घ्या. समजा 20,000 सुद्धा या ठिकाणी मुंबई रेल्वेला ठिकाणी गेले असतील लक्षात घ्या. ठिकाणी मेलचे आहेत फक्त, कितीचे आहेत बघा हे बघू शकतो तुम्ही, ते मेलचे आहेत लक्षात घ्या. फेमेल सुद्धा या ठिकाणी वाढणं असे काय बऱ्यापैकी या ठिकाणी वाढले. 25-30,000 सुद्धा या ठिकाणी अर्ज गेले असतील लक्षात घ्या. किती सुद्धा तारीख बघू शकता, 29/11/2025 पर्यंतच्या ठिकाणी काही डिटेल होते लक्षात घ्या. पुढे बघू शकता ठिकाणी नागपूर प्रिसिजन, नागपूर कारागरच्या ठिकाणी बघू शकता 42,345 आहेत. 42,365 एवढे अर्ज आहेत बघू शकता ठिकाणी. आणि 61,000 एवढे काय झाले ठिकाणी आले बघा, 61,500 म्हणजे किती 62,000 पर्यंत ठिकाणी काय टोटली टोकन आले. म्हणजे किती झाले 42,000 तुमच्या ठिकाणी काय झालं म्हणजे पुरुष झालं लक्षात घ्या. आणि 20,000 पर्यंत तुमच्या ठिकाणी काय असणार आहे लक्षात घ्या. 42 आणि 61 म्हणजे किती झालं तुमच्या 18,000 पर्यंत काय असणार, 18-19,000 तुमच्या ठिकाणी महिलाचे अर्ज आहेत लक्षात घ्या. पुढे बघू शकता अजून तुम्ही बघा या ठिकाणी सीपी मुंबईला बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघा 1,64,000 1,64,000 या ठिकाणी बघा 1,64,675 एवढे मेल चार्ज आहेत लक्षात घ्या. कशाचे मेल चार्ज आहेत लक्षात. टोटल टोकन नंबर बघू शकता या ठिकाणी 2 लाख 2 लाख बघा
6,874, 2,06,874. मग समजा आता ती 2 लाखाच्या वर 6,000 नाही तिथे काही ठिकाणी जादा झाले असतील लक्षात घ्या. म्हणजे 2.5 लाखाकडे सुद्धा या ठिकाणी अर्ज बऱ्यापैकी गेले असतील लक्षात घ्या. तर काय काय जणांनी फक्त फॉर्म भरले, काय जर पेमेंट सुद्धा ठिकाणी राहिले लक्षात घ्या. ठिकाणी बाकीचे जे इतर आहेत कुठले तुमचे असतील बघा 1,60,000 म्हणजे आले, 2 लाखाकडे अर्ज केलेत बघा, मग 40-45 हजार कुणाचे महिलाचे अर्ज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील लक्षात घ्या. यापेक्षा जास्त अजून वाढ 2.5 लाखाकडे सुद्धा या ठिकाणी गेले असतील लक्षात घ्या. पुढे बघू शकता या ठिकाणी मीरा भाईंदर बघा ठिकाणी 25,378 एवढे अर्ज आलेले होते बघा. 5:30-6च्या दरम्यान या ठिकाणी एवढे अर्ज होते लक्षात घ्या. 25,378 आता 30,000कडे सुद्धा मीरा भाईंदर ठिकाणी गेलेले असेल लक्षात घ्या. 29/11/2025 पर्यंत याची तारीख आहे लक्षात घ्या. ठीक बघू शकता तुम्ही ठिकाणी काय विद्यार्थ्यांनी हे आपल्याला काय आपण इथे टेलिग्रामवरून घेतलेलं बघा ठिकाणी सिटी पुणेला बघू शकता या ठिकाणी काय बघा 51,922 एवढे अर्ज आले. किती 51,922 एवढे काय आले लक्षात घ्या. एकूण जास्त तुमच्या पुरुषाचे असतील लक्षात घ्या. महिलाचे टोकन नंबर पाहता ठिकाणी 64,000. इतर किती येते बघा 13-14 हजार महिन्याचे सुद्धा अर्ज या ठिकाणी असतील अशा प्रकारे. पुढे बघा शकता SRPF बघा SRPF गट 1 पुण्याला ठिकाणी बघू शकता तुम्ही ठिकाणी 14,222 एवढे अर्ज आले. टोकन नंबर तेवढा समजा या ठिकाणी 20,000 सुद्धा ठिकाणी काय गेले असेल SRPF गट क्रमांक पुण्यासाठी बघा. कारण अर्ज संख्या भरपूर या ठिकाणी वाढत आहे लक्षात घ्या. मिनिटात 2-2 मिनिटाला या ठिकाणी अर्ज संख्या वाढत आहे. 2 नंबर बघा या ठिकाणी SRPF बघू शकता आपण किती पाहिलं 1 नंबर होता लक्षात घ्या. बरोबर SRPF नंबर 1 नंबरला किती होता 14,022. ज्या जागेनुसार जिथे जागे त्या जागेनुसार या ठिकाणी अर्जसंख्या लक्षात घ्या. SRPF गट 2 ला ठिकाणी बघू शकता 33,805 या ठिकाणी लक्षात घ्या. आता सध्या 35-36 हजारकडे सुद्धा ठिकाणी अर्ज संख्या गेलेली आहे. अजून विद्यार्थी एखादा विचार नाही की तुम्ही कोणत्याही जागेमध्ये किती जागा आल्या काय ते म्हणजे गुंतून पडू नका. अभ्यासावर चांगल्या प्रकारे लक्ष द्या करा, चांगल्या प्रकारे ग्राउंड करा. आपण आपल्या चॅनलला इथे जीके लेक्चर सुद्धा चांगल्या प्रकारे घेणार आहोत लवकर. आणि मराठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन मध्ये सुद्धा एकदम लास्ट आवर रिव्हिजन म्हणून तुमच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील 100%. कारण मी काय कालावधीपासून एमपीचा स्वतः अभ्यास करत आहे आणि त्याचा तुम्हाला 100%चा फायदा होणार म्हणजे बघा. स्वतः एका अकॅडमीला मी सुद्धा आता शिकवत आहे अकॅडमीला पोलीस भरतीच्या. त्यामुळे त्याचं सगळं सारांश करून या ठिकाणी लवकरच आपल्या चॅनलला सुद्धा जी के मराठी आणि करंट सुद्धा इथे लवकर लेक्चर आपल्या चॅनलला येतील लक्षात घ्या. कोणी नवीन असेल चॅनलला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की व्हिडिओ टाकतात तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जातील. सकाळीच मी दुपारी व्हिडिओ टाकला होता पण त्याचे 1,700-2,000 पर्यंत 2,000 व्ह्यूज गेलेत पण त्याचे सबस्क्राईब काही झालेले नाहीत. त्यामुळे कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी सपोर्ट करा. थँक्यू.